हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण पॅकिंग इफिशियन्सी पाहत होतो. पॅकिंग इफिशियन्सी एससी सेलची ते आपण कंटिन्यू करत आहोत. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ SC, that is पॅकिंग इफिशियन्सी कालचा पण चालू होता. 4 स्टेप्स मध्ये होत असते. फॉलोइंग स्टेप्स मधून असं मी म्हटलं होतं. काल आपण एक स्टेप पण पाहिली होती. तर ती पहिली स्टेप झाली होती आपली, दॅट इज द रेडियस ऑफ स्फिअर. रेडियस ऑफ स्फिअर आपण काल काढला होता. रेडियस किती आली होती? r is equal to a/2. r is equal to a/2. The diagram was in this way. Yesterday we have seen the diagram. There are the 4 spheres. In this way we have seen the 4 spheres and they touch to each other along the face, along the edge. Okay, this is the radius. This was the radius and this distance was a. या अंतराला आपण काय म्हटलो होतो? a. ही डायग्राम पहिली स्टेप पाहिली होती. टुडे वी विल सी द सेकंड स्टेप. सेकंड स्टेप पाहू आज आपण. आता सेकंड स्टेप मध्ये आहे व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर. द सेकंड स्टेप वी विल सी नाउ टुडे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. स्फिअरची व्हॉल्यूम काय असते? व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4/3 पाय r क्यूब. 4/3 किती असतो? पाय r क्यूब. r ची व्हॅल्यू हे पुटअप करू आपण मग. Therefore, volume of sphere or particle, volume of particle or sphere, volume of particle or sphere is equal to 4/3 pi as it is r cube. r ची व्हॅल्यू काय आता? a/2 cube. So it becomes now 4/3 pi as it is a cube divided by 2 2 4 2 8. So 4 1 4 4 2 8. So it comes a cube pi a cube divided by 3 2 6. तर ही झाली. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ कोणाची? स्फिअरची. ओके, आता आपण पाहू व्हॉल्यूम ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. थर्ड स्टेप नाउ. द सेकंड स्टेप इज फिनिश्ड. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू किती आली? व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय a क्यूब बाय 6. a चा क्यूब घ्यायचा आहे. a चा क्यूब a मल्टिप्लाइड बाय a काय येतो? a चा क्यूब. ओके, आणि a च्या क्यूबला काय करायचं? अशाच प्रकारे 2 चा क्यूब काय होतो? 2 2 4 2 8. मग 4 1 4 4 2 8 आणि 3 2 6 पाय. थर्ड स्टेप नाउ. हे झालं व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. आता आपण पाहू टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. स्फिअर किंवा पार्टिकल तेच असते, पण टोटल व्हॉल्यूम काय असते? आता ही एससी सेल आहे. दिस इज द एससी युनिट सेल. एससी युनिट सेल असल्यामुळे काय होईल मग? एससी युनिट सेल मध्ये काय असतो? इन केस ऑफ एससी युनिट सेल द नंबर ऑफ पार्टिकल्स हे आपण मागे पाहिलं होतं. नंबर ऑफ पार्टिकल्स इन एससी युनिट सेल. नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू किती असतो? 1. मग देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकलची व्हॅल्यू हीच होणार ॲज इट इज. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल, व्हॉल्यूम ऑफ कोणाची? 1 पार्टिकलची. देअरफॉर द व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल इज इक्वल टू किती होईल? इट विल बी पाय a क्यूब डिवाइडेड बाय 6. दिस इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल. तर याच्यावरून आपण याचा पॅकिंग इफिशियन्सी काढू. लास्ट पॉइंट, दॅट इज द पॅकिंग इफिशियन्सी. थर्ड स्टेप झाली टोटल व्हॉल्यूम ऑफ कोणाची? पार्टिकलची. सेकंड स्टेप व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. फर्स्ट स्टेप हे काल पाहिलं होतं आपण. दिस स्टेप वॉज फिनिश्ड यस्टरडे. हे आहे व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. हे आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. आता तिसरी लास्ट स्टेप, चौथी महत्वाची आहे. चौथी स्टेप कोणती म्हणतो आपण? दिस इज द पॅकिंग इफिशियन्सी. दॅट इज कॉल्ड एज नाउ पॅकिंग इफिशियन्सी. तर याचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉट? व्हॉल्यूम ऑक्युपाइड
व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन कशामध्ये युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल युनिट सेल डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. दिस इज मल्टिप्लाइड बाय व्हाट 100. हा फॉर्म्युला काल पाहिला होता आपण. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हाट? पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल, ठीक आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय कोण करतो? पार्टिकल इन युनिट सेल डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. इट इज मल्टिप्लाइड बाय किती? 100. त्याला गुणाकार करायचा किती? 100. मग व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल किती आहे पहा? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल दिस व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इज इक्वल टू how much? It is pi a cube by 6. It is pi a cube divided by 6 whole again divided by total volume of unit cell. युनिट सेलची टोटल व्हॉल्यूम. द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपण काल काढला होता. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असते? a क्यूब. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दॅट इज a क्यूब. ओके. a वॉज द साइड. टोटल व्हॉल्यूम युनिट सेलची काय असते? a क्यूब. एज लेंथ होती a मल्टिप्लाइड बाय a काय आहे? a क्यूब multiplied by this is again what? 100. So it comes now, this can gets cancelled. Pi into 100 divided by 6. This comes final answer 52.36%. Okay, it is in 100. So it comes 52.36%. Therefore the volume occupied by particle in SC unit cell. इन SC युनिट सेल मध्ये व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय किती असते? 52.36%. अँड एम्प्टी स्पेस रिकामी स्पेस जागा एम्प्टी स्पेस किती असेल? अँड एम्प्टी स्पेस और फ्री स्पेस और द व्हॉल्यूम अनऑक्युपाइड. एम्प्टी स्पेस और अनऑक्युपाइड इज इक्वल टू किती होईल? 52 मधून 36 गेले. So it comes 47.64. 47.64%. This volume is empty space. This is the empty space and volume occupied that is 52. This is the packing efficiency. A 52% का है? Packing efficiency. This is the packing efficiency. Okay. Packing efficiency is equal to how much आला याचा? 52.36. बाकीचा भाग काय असतो? रिकामा. हे जे पार्टिकल आहेत तर हे पार्टिकलने किती जागा व्यापली? टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड. तर हे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल. हाऊ मेनी पार्टिकल्स आर देयर? ओनली वन पार्टिकल. सो वन पार्टिकल ऑक्युपाइड द स्पेस अँड दॅट स्पेस इज 52.36. एवढी जागा व्यापली. बाकी जागा कशी आहे? एम्प्टी स्पेस. सो इन दिस वे दिस इज द कंप्लीट आन्सर फॉर द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ SC युनिट सेल. पहिली स्टेप याची रेडियस ऑफ स्पेअर काढायची. दुसरी स्पेअर व्हॉल्यूम ऑफ स्पेअर हे पाठच ठेवायचे. तिसरी टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. चौथी स्टेप लास्ट आहे पॅकिंग इफिशियन्सी. लास्ट स्टेप काय असते? पॅकिंग इफिशियन्सी. सो पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पॅकिंग इफिशियन्सी? पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाइड बाय कितीने करायचं? 100. So this is called as the packing efficiency. So in this way we have seen the final answer today. Packing efficiency of SC unit cell. SC unit cell ची packing efficiency किती आली? 52.36%. This is the volume occupied. Volume occupied 52 point. Volume occupied. This volume is occupied by one particle is there only in SC unit cell. That is the 52 point how much? 36%. And the empty space that is unoccupied for this 40. How much it is? 47.64. So this is about the complete answer of packing efficiency of SC unit cell. अशाच प्रकारे आता SC नंतर B बॉडी सेंटर्ड क्यूबिक BCC, त्यानंतर फेस सेंटर्ड क्यूबिक. फेस सेंटर्ड क्यूबिक म्हणजे काय असते? FCC. तर यांचे पण आपण उत्तर पाहू. पॅकिंग इफिशियन्सी दॅट इज. ओके. तर 4 स्टेप लक्षात ठेवायचे याचे. 4 स्टेप. पहिली रेडियस ऑफ स्पेअर, दुसरी व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, तीसरी टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल आणि चौथी पॅकिंग इफिशियन्सी. 4 स्टेप टू रिमेंबर, व्हेरी इंपॉर्टंट. फर्स्ट स्टेप इज व्हाट? रेडियस ऑफ स्पेअर. सेकंड स्टेप इज व्हाट? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. थर्ड स्टेप टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. ओके.
नंतर लास्ट पॅकिंग इफिशियन्सी. दिस द व्हॉल्यूम ऑफ स्पियर, टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर. पहिलं रेडियस ऑफ स्पियर, रेडियस काढून घ्यायची. रेडियस वरून काय करता येते आपल्याला व्हॉल्यूम, कारण व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला काय 4/3 πr³. या फॉर्म्युल्यामध्ये r ची व्हॅल्यू पुट अप करायची. दिस व्हॅल्यू ऑफ r इज पुट. सो बाय पुटिंग द व्हॅल्यू वी विल गेट व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल और स्पियर. पार्टिकल और यालाच काय म्हणतात स्पियर. तर हे 4 स्टेप खूप महत्त्वाचे आहेत. व्हॉट आर द 4 स्टेप्स? रेडियस, व्हॉल्यूम ऑफ स्पियर, total volume of particle, volume of sphere, total volume of sphere or particle, and last is the packing efficiency. What is formula of packing efficiency? Volume occupied by particle divided by what? Total volume of unit cell. Okay.